असं म्हणतात की कौतुक हे दुसऱ्यांनी करायचं असतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक भारतीयांना तर आहेच, सर्वपक्षीय त्यांचे मित्र, नेते मंडळी, राजकारणी आणि अन्य क्षेत्रातली मंडळी सुद्धा त्यांचं भरभरून कौतुक करत होती आणि आजही करतात। पण विचार करा, महासत्तेचा प्रमुख जेव्हा पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कौतुक करत असेल तेव्हा काय होत असेल। किस्सा आहे, जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अगदी आपलं सरकार पणाला लावून 2008च्या आसपास न्यूक्लिअर डील, अमेरिकेबरोबरची न्यूक्लिअर डील, आण्विक करार करून दाखवला। अतिशय कसोटीचे ते क्षण होते, इतके की डाव्यांनी तर सरकारचा पाठिंबा काढलाच होता आणि हे सरकार टिकणार कसं आणि हा न्यूक्लिअर डील होणार कशी अशी शक्यता अशक्यता समोर उभी राहिली होती। मात्र त्या अग्निदिव्यातून काँग्रेस सरकार, डॉक्टर मनमोहन सिंग पार पडले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक अशी ही न्यूक्लिअर डील झाली, ज्यामुळे भारतावरती पोखरण 2 मुळे जे निर्बंध आले होते ते सगळे दूर होऊन एका नव्या आण्विक युगात भारताचा प्रवेश झाला। खरा किस्सा पुढे आहे। तो किस्सा असा की डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा G20 मीटसाठी परदेशात होते आणि तिथे स्वतः बराक ओबामा होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी कौतुक करताना असं म्हटलं की जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग बोलतात तेव्हा जग त्यांचं ऐकत असतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा हे कौतुक करतात आणि आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचं हे महत्त्व अधोरेखित करतात, तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांची उंची आणखीच आभाळाला पोहोचते।